नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो. उपयोजित मराठी हे तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये 14 गुणांसाठी येणार आहे. आता या 14 गुणांमध्ये 4 गुणांच्या 2 कृती आणि 10 गुणांच्या 2 कृती अशा एकूण 4 कृती तुम्हाला 4 पाठांवर विचारल्या जाणार आहेत. प्रत्येक पाठावर एक कृती विचारलीच जाईल, परंतु तरी पण मी तुम्हाला सांगेन की कोणताही पाठ कधीच ऑप्शनला टाकू नका. माहिती पत्रक म्हणा किंवा मुलाखत म्हणा, अहवाल म्हणा, वृत्तलेख म्हणा, सगळंच आपल्याला अभ्यासाला जे आहे ते उपयुक्त आहे, सोपं आहे. तुम्हाला एकदा जर तुम्ही समजून घेतलं तर त्याच्यावरच्या कृती तुम्हाला सोडवणं अजिबात कठीण जाणार नाही. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तसंच मुलाखत आणि अहवालाचा व्हिडिओ सुद्धा मी पाठवलेला आहे. तो बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की यावरच्या सगळ्या कृती तुम्ही सहजपणे सोडवू शकताय. तर हे 14 गुणांपैकी कमीत कमी 10 ते 12 गुण तुमच्या हातचे आहेत, जे तुम्हाला मिळवायचे आहेत. आता माहिती पत्रक म्हणजे काय? हे लक्षात घ्या आधी आणि मग आपण त्याच्या पुढच्या कृती पाहूया. माहिती पत्रक म्हणजे काय? तर समजा मी एक व्यवसाय करते, मी एक बिझनेस वुमन आहे आणि मला माझ्या व्यवसायामध्ये मी जे काही निर्माण केलेलं आहे, ते उत्पादन, प्रॉडक्ट मला माझ्या ग्राहकांपर्यंत, कस्टमरपर्यंत पोहोचवायचंय. आता हे पोहोचवण्यासाठी मला काय करावं लागेल? तर मला माझ्या प्रॉडक्टची माहिती, माझ्या उत्पादनाची माहिती माझ्या कस्टमर्सना म्हणजेच माझ्या ग्राहकांना मला द्यायची आहे. आता दुसरा एक भाग त्याच्यामध्ये असा येतो, की समजा मी एक संस्था चालवतीये. एक इन्स्टिट्यूट आहे माझी आणि त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी वेगवेगळे उपक्रम घेतेय. प्रोग्राम्स आहेत, कार्यक्रम आहेत वेगवेगळे. तर त्याची माहिती सुद्धा मला लोकांना द्यायची आहे. आता इथे माझा व्यवसायच असेल असं नाही, पण मी ज्या माझ्या संस्थेमध्ये जे काही कार्य करते, ते कार्य मला लोकांपर्यंत पोहोचवायचंय. तरी सुद्धा मला माहिती पत्रकाची गरज लागणार आहे. हां, आता तिसऱ्या चौथ्या भागामध्ये काय होईल, की समजा माझा एखादा क्लास आहे, एखादी इन्स्टिट्यूट आहे, ज्याच्यामध्ये मी वेगवेगळे वर्ग घेते. मग ती कुकिंगसाठी असेल किंवा एखादा कॉम्प्युटरची इन्स्टिट्यूट आहे, जिथे संगणक शिकवलं जातं. अशा प्रकारची एखादी संस्था आहे, काही कृषी विषयक आहेत किंवा ब्युटी इंडस्ट्रीमध्ये आता खूप काय-काय होतंय. तर तसं सौंदर्य विषयक काही शिक्षण मला द्यायचं असेल, तर अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी मी काहीही करत असेन, तर माझा जो ग्राहक आहे, ज्याला एंड युजर म्हणतात, की जो ग्राहक आहे माझा, त्या ग्राहकापर्यंत, त्या कस्टमरपर्यंत माझ्या व्यवसायाची, माझ्या संस्थेची, माझ्या इन्स्टिट्यूटची माहिती मला पोहोचवायची आहे. तर मला माहिती पत्रकाची गरज लागणार आहे. म्हणजे माहिती पत्रक म्हणजे काय आहे? तर एक प्रकारची ॲडव्हर्टाइजमेंट आहे. जाहिरात आहे एक प्रकारची. पण जाहिरातीपेक्षा अधिक माहिती आपल्याला माहिती पत्रकामध्ये द्यायची असते. आता हे आजचं जे युग आहे, आजचा जो काळ आहे, त्या काळामध्ये खूप मोठी कॉम्पिटिशन आहे. हे तुम्ही सतत ऐकता. स्पर्धेचं युग आहे. हा शब्द तुम्ही सतत ऐकत असाल. तर स्पर्धा आहे म्हणजे काय आहे? की माझ्याकडे काय आहे हे मला दुसऱ्यापर्यंत पोहोचवता आलं पाहिजे. स्पर्धेचं मूळ स्वरूप हे आहे, की माझ्याकडे जे आहे ते मला दुसऱ्यापर्यंत पोहोचवायचं आहे. आता माहिती पत्रकाचं स्वरूप कशा पद्धतीचं असतं? तुम्हाला अशी कृती विचारली जाऊ शकते, की पत्रकाचं स्वरूप स्पष्ट करा. तर स्वरूप तुम्हाला विचारलं गेलं, तर तुम्ही काय-काय मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत, की एखादी संस्था, उद्योग किंवा अगदी घरगुती उद्योग जरी असेल, तरी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योगांची माहिती एखादी बँक असेल किंवा एखादी संस्था असेल, जसं मी म्हटलं वेगवेगळ्या संस्थांमध्ये वेगवेगळे कोर्सेस चालतात. तर त्याची त्याची माहिती ज्या पत्रकातून, पॅम्पलेटमधून लोकांपर्यंत पोहोचते आणि व्यवस्थित त्याचं सगळी माहिती व्यवस्थित पोहोचते, ते म्हणजे माहितीपत्रक. माहितीपत्रक हे लिखित स्वरूपामध्ये असतं. लिहिलेलं असतं, छापून भले ते छापलेलं तुमच्या हातामध्ये येईल, पण ते लिखित स्वरूपामध्ये असतं आणि आपली सेवा किंवा आपली जी सर्व्हिस आहे, जी आपण आपल्या ग्राहकांसाठी म्हणजेच आपल्या कस्टमर्ससाठी देतोय, ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक मार्ग, एक रस्ता आहे तो, की आपण या मार्गाने ती लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. म्हणजे माहिती पत्रकाच्या स्वरूपामध्ये हे सगळे मुद्दे तुम्हाला लिहायचे आहेत. कमीत कमी वेळेमध्ये, कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली माहिती ही माहिती मधून पोहोचू शकते. आणि लोकांच्या मनामध्ये माहिती पत्रकाचं स्वरूप हे अशा प्रकारचं असायला हवं, की लोकांच्या म्हणजे ग्राहकांच्या मनामध्ये त्याबद्दल
त्या व्यवसायाबद्दल, त्या संस्थेबद्दल असं कुतूहल निर्माण झालं पाहिजे, क्युरिओसिटी पाहिजे, की चला जाऊन बघूया आपण काय आहे तिथे, काय शिकवतात तिथे, किंवा कोणत्या प्रकारचे कोर्सेस आहेत तिथे, किंवा एखादं उत्पादन असेल तर मग ते कसं लागतंय, आपण खाऊन बघूया का, आपण घेऊन बघूया का, असं ग्राहकाला त्या माहिती पत्रक बघितल्यानंतर वाटलं पाहिजे. इतकं सुंदर ते माहिती पत्रक असायला हवं. तर माहिती पत्रकाचं स्वरूप असे जर कृती विचारली गेली, 2 गुणांसाठी कृती विचारली गेली, तर एवढं हे सगळे मुद्दे त्याच्यामध्ये यायला हवेत. आता पुढचा मुद्दा तुम्हाला जो विचारला जाईल, पुढची जी गोष्ट विचारली जाऊ शकते, ती म्हणजे माहिती पत्रकाची आवश्यकता. आता इथे तुम्हाला माहिती पत्रकाची गरज नेमकी काय आहे किंवा आवश्यकता काय आहे? माहिती पत्रक असायलाच हवं का? कशासाठी असायला हवं? अशा प्रकारची कोणतीही कृती तुम्हाला जर विचारली गेली, तर तुम्ही एक लक्षात घ्यायचं आहे, की माहिती पत्रक हे एक प्रसिद्धीसाठी वापरली जाणारं पत्रक आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, की आपल्या व्यवसायाची, आपल्या संस्थेची, आपण जे काही करतोय ते आपल्याला इतरांपर्यंत जर पोहोचवायचं असेल व्यवसाय, तर त्याची माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी माहिती पत्रकाची आवश्यकता असतेच. दुसरं म्हणजे वेगवेगळ्या संस्थांमध्ये, व्यापारी संस्था असेल, एखादा व्यवसाय असेल किंवा एखादी पर्यटन संस्था जरी असेल. आता आपण एखाद्या ठिकाणी फिरायला जायचं ठरवलं. मग फिरायला जायचं तर आपल्याला आपण वेगवेगळ्या पर्यटन संस्था शोधतो. आणि मग त्या पर्यटन संस्थेमध्ये काय-काय आहे, आपल्याला काय-काय देणार आहेत, कुठे राहायला देणार आहेत, कोणत्या-कोणत्या स्थळांना आपण भेट देणार आहोत. हे सगळ्याची त्याच्यामध्ये यादी दिलेली असते. तर तशा प्रकारचं ते माहिती पत्रक असतं. आणि या माहिती पत्रकाचा उपयोग आपल्याला नक्की होतो. कारण आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी जायचं असल्यामुळे तर त्या ठिकाणची माहिती आपल्याला एकत्र मिळू शकते. दुसरा मुद्दा म्हणजे अगदी सर्वसाधारण व्यवसायापासून खूप मोठ्या-मोठ्या उद्योग व्यवसायापर्यंत माहिती पत्रकाची गरज ही सगळ्यांना असते. म्हणजे अगदी साधा फळवाला, भाजीवाला, दूधवाला असेल तर त्याला सुद्धा तितकीच गरज असणार आहे. आणि एखादा मोठा कारखानदार आहे किंवा मोठी फूड फूड इंडस्ट्री आहे, म्हणजे खाद्यपदार्थ जिथे केले जातात किंवा मोठमोठी उत्पादनं जिथे तयार केली जातात. काही इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात, काही शैक्षणिक संस्था असतात, एखादी सांस्कृतिक संस्था असेल, बँक असतील, अशा वेगवेगळ्या ठिकाणी माहिती पत्रकाची आवश्यकता किंवा गरज असतेच. आता जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल, की डी-मार्ट असू दे किंवा या ज्या वेगवेगळ्या मोठमोठे मॉल्स आहेत, तर त्या मॉलमध्ये सुद्धा ज्या वेगळ्या वस्तू स्वस्तात मिळतायत म्हणून लोकांना आकर्षित करून बोलावलं जातं. तर हे जे बोलावणं आहे, हे सुद्धा माहिती पत्रकाची आवश्यकता आहे ना त्यांना. त्यांना माहिती पत्रकाची आवश्यकता का आहे? कारण त्यांचा व्यवसाय, त्यांच्याकडे काय-काय विकलं जातंय, हे त्यांना त्या माहिती पत्रकातून आपल्याला दाखवता येतं. तुम्ही पेपरमध्ये ते स्टार बाजारची किंवा बिग बाजारची वगैरे ॲडव्हर्टाइज बघितली तर तुमच्या लक्षात येईल एवढं मोठी यादी दिलेली असते, कोणत्या वस्तूंवर काय सवलत आहे. हे सगळं माहिती पत्रक आहे. माहिती पत्रक ही गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. फक्त आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये थोडंसं म्हणजे थोडासा कठीण तुम्हाला तो भाग वाटतो आणि त्याच्यामुळे बरीच मुलं ते ऑप्शनला टाकतात. तर माझी खरोखर इच्छा आहे, की हा व्हिडिओ नीट पहा, समजून घ्या आणि कोणीही माहिती पत्रक ऑप्शनला टाकू नका. व्यवस्थित उत्तर तुम्ही लिहू शकता. तुम्हाला काय समजलेलं आहे ते परीक्षकापर्यंत पोहोचायला हवं हे लक्षात घ्या आणि मुद्देसूद लिहा. पॉइंट वाईज लिहा. सगळे मुद्दे व्यवस्थित एकाखाली एक लिहा. तुम्हाला नक्की त्याच्यात गुण मिळतील. हां, आता माहिती पत्रकामध्ये आपलं वेगळेपण माहिती पत्रकाला ठरवावं लागतं. म्हणजे त्याच्यामुळे माहिती पत्रकाची जी आवश्यकता आहे, ती आवश्यकता काय-काय आहे हे लिहिल्यानंतर माहिती पत्रक हे कशा पद्धतीचं असायला हवं, माहिती पत्रकाची आवश्यकता कोणत्या-कोणत्या लोकांना असायला हवी, याची उदाहरणं सुद्धा तुम्ही या उत्तरामध्ये लिहायची आहेत. तर हे तुमच्या लक्षात आलं असेल अशी मी आशा करते. आता पुढे तुम्हाला जी कृती विचारली जाऊ शकते त्याच्यामध्ये माहिती पत्रकाची रचना कशा पद्धतीची असते याविषयीची एखादी मोठी 5 गुणांसाठी कृती विचारली गेली तर तुम्ही लक्षात घ्या तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये 5 मुद्दे आहेत. ह्या रचनेचे वैशिष्ट्य हा तर त्याच्यामध्ये पहिलं आहे ते माहितीला प्राधान्य, दुसरं आहे ते माहिती पत्रकाची उपयुक्तता, तिसरं आहे माहिती पत्रकाचे वेगळेपण, चौथं आहे आकर्षक मांडणी म्हणजेच लेआउट आणि पाचवं आहे भाषाशैली. आता लक्षात ठेवा
की आजचं जे स्पर्धेचं युग आहे त्याच्यामध्ये माहिती पत्रकामध्ये काय महत्वाचं असू शकतं, तर माहिती देणं हेच महत्वाचं आहे. आणि माहिती पत्रक याच्या नावामध्येच माहिती आहे. तर मुळात तुमच्या त्या नावावरूनच आपल्या लक्षात येतं की माहिती पत्रकाचा मुख्य हेतू काय आहे, तर माहिती देणं. त्यामुळे माहितीला साहजिकच प्राधान्य असणार आहे. आता ही माहिती कशा प्रकारची असणार, तर ती अचूक असली पाहिजे. म्हणजे त्याच्यात कोणतीही चूक असता कामा नये. ते व्यवस्थित लिहिलेलं असलं पाहिजे. असं खूप मोठा निबंध लिहिल्यासारखं त्याच्यामध्ये माहिती असली तर लोक वाचणार का, तर साहजिकच नाही वाचणार. तर थोडक्यात पण महत्वाचे मुद्दे असे त्याच्यामध्ये आले पाहिजेत. एका मागोमाग एक व्यवस्थित मुद्दे आले पाहिजेत, त्यांचा एकमेकांशी संबंध आहे, म्हणजे सुसंगत असलं पाहिजे. असं माहिती पत्रक आपल्याला समोर आलं तर आपण नक्कीच ते वाचणार. वेगवेगळ्या संस्थेची जर मी एखाद्या संस्थेची सभासद आहे की किंवा एखाद्या संस्थेची मी संस्थापक आहे आणि मला माझ्या संस्थेमध्ये जे चाललेलं आहे त्याची माहिती लोकांना द्यायची असेल, तर संस्थेचं कार्यालय कुठे आहे, म्हणजे ऑफिस कुठे आहे, काय ऍड्रेस आहे त्या ऑफिसचा, पत्ता काय आहे, नोंदणी रजिस्ट्रेशन नंबर असेल तर तो नंबर, त्याच्यानंतर लोगो बोधचिन्ह असेल संस्थेचं तर ते, या संस्थेचे संचालक कोण आहेत, अध्यक्ष कोण आहेत, सचिव कोण आहेत, त्यांची सगळी माहिती, त्यांचे फोन नंबर, ईमेल आय डी, वेबसाईट असेल संस्थेची तर ते सगळं, हे सगळं त्या माहिती पत्रकामध्ये असणं आवश्यक आहे. कारण ग्राहकांना किंवा त्याचा वापरकर्त्यांना त्याचा जर उपयोग करून घ्यायचा असेल तर त्यांना तुमच्याशी संपर्क साधता येणं आवश्यक असतं आणि त्याच्यामुळे माहिती पत्रकामध्ये या सगळ्या गोष्टी येणं आवश्यक असतं. माहिती पत्रकामधली सगळी माहिती ही कुठलीही माहिती ही अतिशयोक्ती नसावी. अशी अतिशयोक्ती म्हणजे जी आहे त्याच्यापेक्षा जास्त वाढवून सांगणं, तर अशा प्रकारची माहिती नसावी. आणि जे काही सांगितलेलं आहे ते थोडक्यात आणि खरं असलं पाहिजे. तर हे माहिती पत्रकाच्या म्हणजे माहितीचं जे महत्वाचं गोष्ट आहे तिथे हे लक्षात द्यायचं तुम्हाला. माहिती पत्रकाची जी भाषा आहे ती अत्यंत साधी, सोपी आणि सगळ्यांना समजेल अशी असायला हवी. म्हणजे मी खूपच असं काहीतरी अलंकारिक आणि कठीण भाषेमध्ये लिहिलं आणि ते लोकांना कळलंच नाही. ते खूप सुंदर असेल, पण जर कोणाला कळलंच नाही, तर त्याचा उपयोग शून्य आहे. त्याच्यामुळे अशी भाषा चालणार नाही. तर मग काय करायला हवं? तर अगदी साधी, सोपी, सर्वांना समजेल अशी भाषा तिथे असायला हवी. आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या व्याकरणिक किंवा कोणत्याच प्रकारच्या चुका असता कामा नये हे लक्षात ठेवायचं. अतिशय सुटसुटीत चांगली अशी माहिती असायला हवी आणि खूप जास्त माहिती भरायला पण नको. जेवढं आवश्यक आहे तेवढंच त्या माहिती पत्रकामध्ये असायला हवं. माहिती पत्रक करताना प्रत्येक वेळेला काही त्याच्यामध्ये चित्र असायलाच पाहिजे असं नाही, असली तरी चालतात. तर पहिला मुद्दा झाला आपला की माहितीला प्राधान्य. दुसरं काय आहे, तर माहिती पत्रकाची उपयुक्तता, हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. आता उपयुक्तता म्हणजे काय, तर माहिती पत्रक हे वाचल्यानंतर ते सांभाळून ठेवावंसं वाटलं पाहिजे. उदाहरणार्थ, जर तुम्ही एखाद्या आयुर्वेदिक औषध तयार करणाऱ्या कंपनीमध्ये आहात आणि त्याचं तुम्हाला माहिती पत्रक तयार करायचं असेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमची औषधांबरोबरच ते आजार, त्या आजारांची लक्षणं, म्हणजे कसं ओळखायचं की हा आजार झालाय किंवा तो आजार मुळात का होतो, अशी सगळी माहिती दिली आणि मग त्याच्यानंतर तुमच्या कंपनीने तयार केलेली औषधं कोणकोणती आहेत या आजारावर त्याची यादी दिली, तर कोणताही ग्राहक ही हे जे माहितीपत्रक हातात येईल ते माहितीपत्रक टाकून देणारच नाही, कारण त्याच्यात आणखीन बरीच माहिती आपल्याला मिळू शकते. तसंच तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये दुधाची भेसळ कशी ओळखावी असं एका डेअरी ची जाहिरात होती, माहितीपत्रक होतं. तर त्यामध्ये त्यांनी दुधातील भेसळ कशी ओळखावी याची माहिती दिली होती. तर अशा प्रकारची जी माहितीपूर्ण माहितीपत्रकं असतात ती साहजिकच कोणी फेकत नाही, सांभाळून ठेवली जातात, कारण ती कधी ना कधीतरी उपयोगी परत पडू शकतात. तर तशा प्रकारची माहिती ही माहिती पत्रकामध्ये असावी, म्हणजेच माहिती पत्रक अशा प्रकारे उपयुक्त असावं. त्याच्यानंतर ग्राहकांना त्याच्यामध्ये खूप विश्वास वाटला पाहिजे त्या माहिती पत्रकामध्ये वाचल्यानंतर, की हे सगळं जे लिहिलेलं आहे ते चांगलं आणि खरं आहे. असं जर ग्राहकाला वाटलं तर तो त्या गोष्टीचा प्रचार सुद्धा करणार, म्हणजे इतरांना सुद्धा सांगणार. माउथ पब्लिसिटी ज्याला म्हणतात. तर तशा प्रकारे आपल्या व्यवसायाला किंवा आपल्या संस्थेला त्याचा उपयोगच होणार. त्याच्यामुळे माहिती पत्रकाची उपयुक्तता तशी सुद्धा असते. आणखीन एक महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये लक्षात घ्यायची आहे, की काही जी क्षेत्र असतात ज्याच्यामध्ये आपल्या रोजचं जीवन जगताना आपल्याला काय काय गोष्टी येतात, त्याच्यामध्ये आरोग्य येतं किंवा आपलं खाणं पिणं येतं, खाद्यपदार्थ येतात.
काही ग्राहकांचे रोजचे जे प्रश्न असतात, तर त्या प्रश्नांवर असं काही माहिती दिलेली असेल, तर या सगळ्या गोष्टी या उपयुक्ततेमध्ये येतात. आणि हे माहिती पत्रकाची उपयुक्तता ह्या सगळ्या गोष्टी ज्या माहिती पत्रकात असतात, ते माहिती पत्रक उपयुक्त असतं. तर हा मुद्दा तुम्ही स्पष्ट करायचा. त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे, मुळामध्ये ना तुम्ही हा हा 5 गुणांच्या कृतीची तयारी करण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा, की माहिती पत्रकाची रचना असं लिहून एका फुलस्केपवर लिहा. त्याच्यामध्ये हे फक्त 5 मुद्दे लिहायचे आहेत तुम्हाला आणि त्या मुद्द्यांचं स्पष्टीकरण हे तुमच्या भाषेमध्ये तुम्ही केलं ना तरीही चालणार आहे. तुम्हाला तिथे जेव्हा कृतीपत्रिका येईल, तेव्हा कृतीपत्रिकेमध्ये काही मुद्दे असे दिलेले असतील, त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला करायचं आहे. पण तुमच्या जर डोक्यामध्ये तुम्ही हा व्हिडिओ नीट पाहिला, ऐकला, तर तुमच्या लक्षात येईल, की आपल्या डोक्यामध्ये जर हे आपण पक्क करून ठेवलं, की आपल्याला काय लिहायचं आहे, तर तुम्हाला प्रत्यक्ष कृतीपत्रिका सोडवताना कोणतीही अडचण येणार नाही याची खात्री मी देते. त्याच्यामधला पुढचा मुद्दा येतो, की माहिती पत्रकाचं वेगळेपण काय आहे? आता वेगळेपण म्हणजे कसं, की समजा माझी एक संस्था आहे किंवा मी एक मोठी उत्पादक आहे एका वस्तूची आणि अशाच प्रकारच्या आणखीन 4 गोष्टी, आणखीन 4 संस्था बनवत आहेत किंवा विकत आहेत. तर त्यांच्यापेक्षा माझ्या माहिती पत्रकाचं वेगळेपण काय आहे? माझं माहिती पत्रक इतरांना का आवडायला हवं? त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायला लागतं. मग त्याच्यामध्ये काय काय येतं? तर ही स्पर्धा आहे. त्यामुळे मी कशी सरस आहे सगळ्यांपेक्षा हे मला दाखवायचं. बरोबर? आता हे दाखवत असताना आपण छान अशी मांडणी करणं आवश्यक असतं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मगाचचा जो मुद्दा होता उपयुक्ततेचा, तो असला पाहिजे. आकार आपले जे माहिती पत्रक आहे त्याचा आकार खूप चांगला असा छोटासा पण तरीही व्यवस्थित आटोपशीर असा असला पाहिजे. एकदम छोटंसं असून पण फायदा नाही आणि एकदम वारेमाप मोठं असूनही फायदा नाही. तर ते आपल्याला सांभाळावं लागेल. त्यानंतर आणखीन एक मुद्दा काय असणार आहे तर माहितीपत्रक ज्या पानावर तयार केलं जातं ते पान सुद्धा अतिशय चांगलं सुंदर असायला हवंय. अक्षर त्यात सुंदर असायला हवंय म्हणजे लोकांनी हातात घेतल्या घेतल्या त्यांना ते वाचावंसं वाटलं पाहिजे. अगदीच बारीक बारीक अक्षरामध्ये लिहिलेलं असेल तर ते वाचण्यामध्ये तेवढासा रस राहत नाही, इंटरेस्ट वाटत नाही लोकांना किंवा एकदमच मोठं मोठं लिहिलं असेल तर ते बटबटीत दिसतं. तर त्यामुळे त्याचं जे अक्षर आहे ते सुद्धा खूप सुंदर असायला हवं. या गोष्टीकडे लक्ष द्यायचं. तर तिसरा मुद्दा आपला झाला वेगळेपण. आता चौथा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये आहे लेआउट म्हणजेच आकर्षक मांडणी. आता माहिती पत्रक हातात आल्याबरोबर जर वाचकाला म्हणजे ग्राहकाला ते वाचावंसं वाटलं तर याचा अर्थ अर्ध जग जिंकलं. ते वाचावंसं वाटलं पाहिजे, ते आकर्षक वाटलं पाहिजे, इंटरेस्टिंग वाटलं पाहिजे. त्याचा आकार खूप व्यवस्थित असला पाहिजे, खूप मोठा नाही, खूप लहान नाही, असं असलं पाहिजे. आणि शीर्षक किंवा बोधचिन्ह, बोधवाक्य हे सगळं व्यवस्थित लिहिलेलं असलं पाहिजे त्याच्यावर. कसंही लिहून चालत नाही. ते एका विशिष्ट आकारामध्ये असेल तर आपल्या ग्राहकांना किंवा आपले जे वापरकर्ते आहेत त्यांना ते आवडणार आणि उपयोगी होणार. तर आपल्याला मुळामध्ये माहिती आपल्या लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. त्याच्यामुळे आपला उद्देश साध्य होणार. हां, माहिती पत्रकामध्ये जास्तीत जास्त सुंदर चांगलं करण्यासाठी वेगवेगळे जे तज्ञ असतात किंवा कलाकार असतात, चित्रकार असतात, त्यांची सुद्धा मदत घेता येऊ शकते. तर सुंदर रंगीत असं आकर्षक माहिती पत्रक हे ग्राहकाला नक्की आवडतं. याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. आणि शेवटचा 5वा जो मुद्दा आहे तो म्हणजे भाषाशैली. आता भाषाशैलीमध्ये काय काय येतं? तर मुळामध्ये माहिती पत्रकातली जी भाषा आहे ती अतिशय चांगली वेधक अशी भाषा असणं आवश्यक आहे. म्हणजे कॅप्चर करायला पाहिजे लोकांचं मन मन असं लगेच त्याच्याकडे वळलं पाहिजे. वाचावंसं वाटलं पाहिजे आणि वाचावंसं वाटलं तरच आपली माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे जे काही लिहिलं जाईल ते सुद्धा त्याच्यात महत्वाचं आहे. तर ते खूप जास्त मोठं नको, सविस्तर नको, पण तरी सुद्धा जे काही लिहाल त्याच्यावर विश्वास लोकांना वाटला पाहिजे आणि बऱ्यापैकी माहिती मिळाली असं सुद्धा वाटलं पाहिजे. भाषा साधी, सोपी, सरळ असली पाहिजे आणि समजा आता असं झालं, की एखाद्या गायन संस्था आहे किंवा एखादी नृत्य संस्था आहे. तर मग अशा प्रकारची जेव्हा एखादं माहितीपत्रक तयार केलं जातं, त्यावेळेला गायन परंपरेविषयी न लिहिता
त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला शिकवता येणार आहे, तुम्हाला काय काय शिकायला मिळणार आहे, त्याच्यावर भर देणं आवश्यक आहे. तर समजा ह्या नृत्य वर्गाला आल्यानंतर तुम्हाला काय शिकायला मिळेल, किंवा एखादा सौंदर्यशास्त्राचा अभ्यासक्रम करत असाल तर मग त्याच्यामध्ये काय काय शिकायला मिळेल, अशा प्रकारच्या गोष्टी या माहिती पत्रकामध्ये यायला पाहिजे आणि ते चांगल्या भाषेत यायला पाहिजे. तर ही भाषा इथे महत्वाची ठरते. आता तुम्हाला या सगळ्यांच्या बरोबर प्रत्यक्ष माहितीपत्रक तयार करण्यासाठी सुद्धा सांगितलं जाऊ शकतं. तर तुम्हाला जर तसं काही करायचं असेल, तसं काही करायला आलं, तर एखाद दुसरं माहितीपत्रक तुम्ही बघायला हवं. काय काय त्या माहितीपत्रकामध्ये यायला हवं ते आपण एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया हवं तर. तर अशा प्रकारच्या या कुठल्याही कृती तुम्हाला विचारल्या गेल्या तर तुम्ही व्यवस्थित लिहिणार आहात, सोडवणार आहात. माहितीपत्रक म्हणजे काय हे विचारलं गेलं तर ते सुद्धा तुम्हाला आता या व्हिडिओमधून समजलं असेल. तर थोडक्यात माहितीपत्रकावर कोणत्याही प्रकारच्या कृती आल्या तर अगदी व्यवस्थित लिहा आणि अजिबात घाबरून जायचं नाहीये, ऑप्शनला टाकायचं नाहीये. आपल्याला या 14 मध्ये जास्तीत जास्त गुण मिळवायचे आहेत. धन्यवाद.